नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दैनंदिन स्वयंपाकासाठी लागणाऱ्या घरगुती किचन टिप्स विश्रांती क्रिएशन या चॅनलवर। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। चला तर मग सुरुवात करूया पहिल्या किचन टिप्सपासून। कांदे चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून ते आधी काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा। पिठलं करताना गाठी पडू नयेत म्हणून थंड पाण्यात बेसन व्यवस्थित ढवळा। तांदूळ शिजवताना काही थेंब लिंबाचा रस टाका, म्हणजे भात पांढरा आणि मोकळा राहील। दूध उकळताना भांड्याच्या काठावर चमचा ठेवा, म्हणजे दूध उतू जाणार नाही। कढीला फोडणी देताना हळद शेवटी टाका, म्हणजे रंग छान येतो। बटाटे उकडले की लगेच थंड पाण्यात घाला, म्हणजे बटाटे सोलणे सोपे जाते। डोसे कुरकुरीत हवे असतील तर थोडा रवा मिश्रणात घाला। पुरी तळताना तेल गरम असावे, म्हणजे पुरी जास्त तेल शोषत नाही। भाजीचा रंग टिकवण्यासाठी उकळल्यावर थंड पाण्यात एकदा धुवा। आलं लसूण पेस्ट जास्त दिवस टिकवायची असल्यास त्यात थोडं मीठ आणि तेल मिसळा। चहामध्ये थोडं आलं आणि वेलची टाकल्यास सुगंध वाढतो। चपाती मऊ ठेवण्यासाठी पीठ मळताना थोडं दूध घाला। साखरेचा पाक करताना एक थेंब लिंबाचा रस टाका, म्हणजे साखर गोठत नाही। बेसनाचे लाडू करताना बेसन मंद आचेवर परता, म्हणजे सुगंध छान येतो। मसाले भाजताना गॅस मंद ठेवा, म्हणजे ते जळत नाहीत। पापड तळताना तेलात थोडं मीठ घातल्यास ते कुरकुरीत होतात। शिळ्या चपात्या फ्रीजमध्ये ठेवायच्या असल्यास कपड्यात गुंडाळा। कढी फाटू नये म्हणून ती सतत ढवळत राहा। भाज्या जास्त उकळल्यास त्यातील पोषक तत्व कमी होतात। कोथिंबीर दीर्घकाळ ताजी ठेवण्यासाठी ती टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा। तळलेले पदार्थ जास्त तेलकट होत असतील तर टिश्यू पेपरवर ठेवा। डाळ पटकन शिजवायची असल्यास त्यात थोडं तेल घाला। अंडी ताजी आहेत का ते पाहण्यासाठी ती पाण्यात टाका, जुनं अंड तरंगतं। भजी कुरकुरीत करायची असल्यास बेसनात थोडं तांदळाचं पीठ घाला। दही आंबट झाल्यास त्याचा रायत्यासाठी उपयोग करा। गोड पदार्थात साखरेऐवजी गूळ वापरल्यास चव वाढते। तांदूळ शिजवताना थोडं तूप घाला, म्हणजे सुगंध छान येतो। आंब्याचं लोणचं करताना भांडं कोरडं असावं। कांद्याची चटणी करताना थोडं तेल घातल्यास ती जास्त टिकते। भाजी फ्रीजमध्ये ठेवताना कोरडी ठेवावी। चपातीवर तूप लावल्यास चपाती मऊ होते। दूध उकळल्यानंतर लगेच झाकण ठेवू नका, म्हणजे वास येत नाही। भाजी जास्त तिखट असेल तर त्यात थोडं दही किंवा नारळ घाला। लिंबाचा रस जास्त काळ टिकवण्यासाठी तो बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा। आले सोलणे सोपे हवे असल्यास चमच्याने सोलावे। दूध जळल्यास त्यात थोडा वेलदोडा टाका, म्हणजे वास कमी होतो। वरण गोड लागत असल्यास थोडं लिंबू पिळा। कांदे तळताना मीठ टाका, म्हणजे लवकर सोनेरी होतात। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विश्रांती क्रिएशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।